बघूया बरं, आलू पराठ्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे. तर बघा, इथे आपण साहित्य 2 भागांमध्ये विभागलंय. पहिलं म्हणजे कणकेसाठी. त्यासाठी लागेल 2 कप गव्हाचं पीठ, थोडंसं मीठ, 1 चमचा तेल आणि लागेल तसं पाणी. आणि आता पराठ्याचा जीव म्हणजे सारण. त्यासाठी आपल्याला हवेत 3 ते 4 उकडलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, आले लसणाची पेस्ट, आपले नेहमीचे मसाले आणि भरपूर कोथिंबीर. सगळं साहित्य अगदी घरात उपलब्ध असणार आहे. साहित्य तर बघितलं. आता वळूया प्रत्यक्ष कृतीकडे. आणि सगळ्यात पहिली पायरी आहे कणिक मळण्याची. एक गोष्ट लक्षात ठेवा, पराठा चांगला व्हायचा की नाही हे 90% कणकेवर अवलंबून असतं. त्यामुळे ही स्टेप खूप महत्वाची आहे. खूप सोपं आहे बघा. एका मोठ्या भांड्यात पीठ, चवीपुरतं मीठ आणि तेल घ्या. आधी ते कोरडंच मिक्स करा. मग थोडं थोडं पाणी घालत एकदम मऊसूत गोळा मळायचा आहे. एकदम घट्ट नको, नाहीतर पराठे कडक होतात. आणि सगळ्यात महत्वाचं, कणिक मळून झाली की तिला कमीत कमी 10-15 मिनिटं झाकून आराम करू द्या. याने पीठ छान मुरतं आणि पराठे लाटायला खूप सोपे जातात. बरं, आपली कणिक जोवर मस्त मुरतंय तोपर्यंत आपण बनवूया पराठ्याची जान, म्हणजे त्याचं चटपटीत सारण. कारण खरी चव तर याच सारणामध्ये आहे, नाही का? यासाठी काय करायचंय, तर उकडलेले बटाटे चांगले मॅश करून घ्यायचे. त्यात घालायचा बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि आले लसूण पेस्ट. आता वेळ आहे मसाल्यांची. थोडं लाल तिखट, धणे जिरे पूड, किंचित गरम मसाला आणि हो, थोडा आमसूर पावडर नक्की घाला. त्याने मस्त चटकदार चव येते. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालून सगळं मस्त एकत्र करून घ्या. आहाहा, आत्ताच काय मस्त सुगंध येतोय. चला तर, आपली कणिक तयार आहे, सारणही तयार आहे. आता येतोय सगळ्यात महत्वाचा आणि मजेचा भाग, जिथे आपण या दोन्हींना एकत्र आणून मस्त गोल गरगरीत पराठा बनवणार आहोत. इथे थोडं लक्ष द्या. कणकेचा एक छोटा गोळा घेऊन त्याची पिठावर एक पारी, म्हणजे लहान पुरीसारखं लाटा. मग त्याच्या मधोमध भरपूर सारण भरा. आता सगळ्या कडा एकत्र आणून त्याचा एक मोदकासारखा आकार बनवा आणि जास्तीचं पीठ काढून टाका. आता हा गोळा परत पिठात बुडवून अगदी अगदी हलक्या हाताने लाटायचा आहे. दाब अजिबात देऊ नका, नाहीतर सारण बाहेर येईल. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण सरावाने नक्की जमेल. आता फायनल स्टेप. तवा चांगला गरम करून घ्या आणि त्यावर आपला पराठा टाका. तो एका बाजूने थोडासा भाजला की पलटा. मग दुसऱ्या बाजूनेही थोडा भाजा. आणि आता आता तूप किंवा तेलाची धार सोडून दोन्ही बाजूंनी मस्त खमंग सोनेरी रंगावर खरपूस भाजून घ्या. पराठा छान फुगायला लागला की समजा तो परफेक्ट झालाय. वा, बघा, आपले गरमागरम फुगलेले आलू पराठे तयार आहेत. पण थांबा, ते खाण्याची खरी मजा कशासोबत आहे तेही बघायला हवं, हो की नाही? चला बघूया. गरमागरम पराठ्यावर घरच्या लोण्याचा एक मस्त गोळा. आहा, किंवा मग थंडगार दही, सोबत आंबट गोड लोणचं किंवा तिखट पुदिन्याची चटणी. ह्यापैकी कशासोबतही खा, चव अगदी अप्रतिम लागते.